नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजपासून आपण आपल्या संविधानातील सर्वच्या सर्व कलम मराठीमध्ये शिकणार आहोत आणि हे सगळं का तर यासाठी की त्या आर्टिकल्स मधली त्या कलमांमधील जी भाषा आहे ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळावी, त्याला तुम्हाला अंडरस्टँड करता यावं या अनुषंगाने मी स्वतः ही सिरीज सुरू करणार आहे। आपल्या संविधानातील सर्वच्या सर्व कलम मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगणार आहे। यासोबतच आपली सेम सिरीज इंग्लिश मध्ये सुद्धा सुरू आहे। ज्यांना इंग्लिश मध्ये हवंय ते इंग्लिश मध्ये पाहू शकतात, ज्यांना मराठीमध्ये हवं आहे ते सगळे विद्यार्थी मराठीमध्ये सुद्धा ही कलम पाहू शकतात। तुमचा फीडबॅक, तुमचे रिप्लाय, तुमचे ज्या काही कमेंट्स असतील त्या नक्की आम्हाला युट्यूबच्या चॅनलमध्ये कळवा। चला सुरू करूया। सगळ्यात पहिलं कलम आहे ते आहे संघराज्य आणि त्यांच्या राज्य क्षेत्राबद्दल। संघराज्य आणि त्यांच्या राज्य क्षेत्राबद्दल चला आपण पाहूया या कलमात काय दिलेले। संघराज्यचे नाव आणि राज्यक्षेत्र, थोडक्यात काय, नेम ऑफ द युनियन अँड इट्स टेरिटरी। तर संघराज्य जो शब्द आहे हा कोणत्या अर्थाने वापरलेला आहे? युनियन या शब्दाने वापरलेला आहे। राज्यक्षेत्र म्हणजे काय, तर हा शब्द टेरिटरी या अर्थाने वापरलेला आहे। मग आपलं पहिलं कलम काय म्हणतं पहा। पहिलं कलमचा पहिला क्लॉज म्हणजे काय, त्यातला उपकलम काय म्हणतं पहा। इंडिया, इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल। काय असेल? इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल। आता पहिलं वाक्य काय क्लिअर करतं? हे भारताचं नाव काय आहे हे क्लिअर करतं। तर आपल्या संविधानामध्ये आपल्या भारताचं जे मॉडर्न नाव आहे, आधुनिक नाव इंडिया हे सुद्धा घेतलेलं आहे आणि जे पारंपरिक नाव भारत हे सुद्धा घेतलेलं आहे। त्यामुळे भारताचं नाव फक्त भारत किंवा फक्त इंडिया नसून भारताचं नाव इंडिया म्हणजेच भारत या अर्थाने घेतलेलं आहे। इथं पक्क लक्षात घ्या, भारताला दोन्ही नावं आहेत, इंडिया नाव सुद्धा आहे, सोबत भारताला भारत हे नाव सुद्धा आहे। सो पहिलं आपल्याला कळतं की भारताचं नाव काय आहे। सो काय नाव आहे? इंडिया आणि भारत। मग हा काय असेल? राज्यांचा संघ असेल। म्हणजे काय? हा युनियन ऑफ स्टेट्स असेल, राज्यांचा संघ असेल। हे काय दाखवतं? युनियन ऑफ स्टेट्स किंवा राज्यांचा संघ काय दाखवते? दाखवतं की भारताची राज्य व्यवस्था कोणत्या प्रकारची आहे। भारताची राज्य व्यवस्था कोणत्या प्रकारची आहे। आता राज्य व्यवस्था कोणत्या प्रकारची कळण्यासाठी दोन वाक्य महत्वाचे आहेत। पहिलं वाक्य आहे राज्यांचा संघ आणि दुसरा शब्द आहे संघराज्य। तर पहिलं कलम काय क्लिअर करतं? पहिलं कलम हे क्लिअर करतं की भारत हा राज्यांचा संघ आहे, मात्र भारत काय आहे? संघराज्य नाही। हे वाक्य पक्क लक्षात घ्या। भारत राज्यांचा संघ आहे मात्र भारत संघराज्य नाही। भारत संघराज्य का नाही? सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण भारताची निर्मिती घटक राज्यांच्या करारामधून झालेली नाही। दुसरं कारण भारत संघराज्य का नाही तर भारतामधनं कोणत्याही घटक राज्याला बाहेर पडण्याचा बिलकुल अधिकार नाही। याच्या उलट अमेरिका संघराज्य आहे। अमेरिका का संघराज्य आहे? तर पहिलं कारण अमेरिकेची निर्मिती घटक राज्यांच्या करारामधनं झालेली आहे आणि थिअरॉटिकल ग्राउंडवरती अमेरिकेतील घटक राज्य अमेरिकेतनं बाहेर पडू शकतात। तर हा सगळ्यात पक्का डिफरन्स लक्षात घ्या। अमेरिका संघराज्य आहे, भारत मात्र काय आहे? राज्यांचा संघ आहे, युनियन ऑफ स्टेट्स। या ठिकाणी संघराज्य या शब्दाला इंग्लिश शब्द काय आहे? इथं शब्द आहे फेडरेशन ऑफ स्टेट्स। तर पहिलं कलम वाचल्यानंतर आपल्याला काय कळतं? आपल्या देशाचं नाव काय आहे कळतं। दुसरं आपल्याला हे कळतं आपल्या देशाची राज्य व्यवस्था कोणती आहे। मग इथं महत्वाचं राज्य व त्यांची राज्य क्षेत्र। आता राज्य क्षेत्र हा शब्द कोणत्या इंग्लिश शब्दाला वापरलेला आहे? हा शब्द वापरलेला आहे टेरिटरी या शब्दाला। टेरिटरी राज्य व त्यांची राज्य क्षेत्र पहिल्या अनुसूचीमध्ये म्हणजे पहिल्या शेड्यूल मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील। म्हणजे वेगवेगळे राज्य व त्यांची जी टेरिटरी आहे, राज्य क्षेत्र हे कुठे दिलेलं असेल? आपल्या संविधानाच्या पहिल्या शेड्यूल मध्ये पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेलं असेल। मग इथं पॉइंट काय आहे? भारताचं राज्य क्षेत्र म्हणजे टेरिटरी ऑफ इंडिया यामध्ये काय काय येतं? भारताच्या राज्यक्षेत्रात काय येतं? तर पहिलं येतं भारतातील सगळ्या राज्यांची राज्यक्षेत्र यामध्ये येतात। भारतातील सगळ्या राज्यांचे राज्यक्षेत्र यामध्ये येतात। दुसरं यामध्ये काय येतं? तर पहिल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या सगळ्या संघ राज्यक्षेत्र आणि त्यांना संघ राज्यक्षेत्र येतात। म्हणजे थोडक्यात काय येतं? युनियन टेरिटरीज, केंद्रशासित प्रदेश, याला त्यांनी काय शब्द दिलेला आहे? संघ राज्यक्षेत्र हा शब्द दिलेला आहे। आणि तिसरं काय येतं?
संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्र या तिघांना मिळून आपल्या देशाचं राज्यक्षेत्र बनलेलं असेल. सोप्या भाषेमध्ये आपण भारताचं राज्यक्षेत्र जर अभ्यास केला तर यामध्ये काय येतं? पहिली गोष्ट, यामध्ये आपल्या देशातील सर्व राज्य येतात. दुसरी गोष्ट, आपल्या देशातील सर्व केंद्रशासित प्रदेश येतात. तिसरी गोष्ट, आपण जिंकलेली किंवा आपण मिळवलेली जो भारताचा भाग नाहीये असे सर्व राज्य यामध्ये येतात. याला म्हणायचं भारताचं राज्यक्षेत्र. इंग्लिशमध्ये याला म्हणायचं टेरिटरी ऑफ इंडिया. मगाशी आपण एक शब्द पाहितला होता, तो शब्द होता युनियन ऑफ इंडिया. म्हणजे काय? भारताचे संघराज्य. बरोबर आहे, राज्यांचा संघ. मग युनियन ऑफ इंडियामध्ये काय येतं? तर युनियन ऑफ इंडियामध्ये भारतातील फक्त राज्य येतात, फक्त आणि फक्त राज्य येतात. लक्षात घ्या, राहील लक्षात घ्या. युनियन ऑफ इंडिया म्हणजे काय? जो राज्यांचा संघ आहे, पक्क लक्षात घ्या, राज्यांचा संघ, यामध्ये फक्त आणि फक्त भारतातील राज्य येतात. भारतीय राज्यांचा संघ यामध्ये फक्त राज्य येतात. भारतीय राज्यक्षेत्र म्हणजे टेरिटरी ऑफ इंडिया मध्ये सगळे राज्य, केंद्रशासित प्रदेश व आपण जिंकलेले सगळे प्रदेश येतात. थोडक्यात जर आपण एक इंग्लिश मधला पॉइंट वापरायला गेलो तर लक्षात घ्या, भारताचं जे टेरिटरी ऑफ इंडिया आहे, टेरिटरी ऑफ इंडिया म्हणजे काय? भारताचे राज्यक्षेत्र. हे जो कलम आहे हे मोठं आहे कशापेक्षा? भारताचे राज्यांचा संघ. सो टेरिटरी ऑफ इंडिया हा युनियन ऑफ इंडिया पेक्षा मोठा आहे. थोडा इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. लक्ष देऊन आर्टिकल एकदा दोनदा पहा, तुमचा कन्सेप्ट नक्की क्लिअर होईल. सर्वांना शुभेच्छा.